सोबत ह्या ज्या प्लॉटचे शेतकरी आहे तुळशीराम काका शेळके यांचा हा या ठिकाणी आपण कपाशीचा प्लॉट बघतोय। तर आपण जो कपाशीचा प्लॉट बघतोय तो तर आपलं या ठिकाणी कावेरी सीड कंपनीचं केशेज 172 हे वाण आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर काका नमस्कार, थोडक्यात तुमचा परिचय द्या। मी तुळशीराम अंबादास शेळके शेकटा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर। तुमचा फोन नंबर सांगा। आणि 9767 40 31 87। बरं, सर्वप्रथम तुम्ही पूर्ण एकूण किती पॅकेट लागवड केलेले? तर याचे 2 पाकिट केलेली आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याच कंपनीचं म्हणजे खूप आवडलं। कैरी मोठी आणि जाड आहे, उगवण शक्तीला खूप चांगलं आहे। बरोबर, त्या विषयावर आपण येणार आहे। तर तत्पूर्वी तुम्ही एकूण 10 पॅकेट लागवड केलेले बरोबर? हो बरोबर। तर 10 पॅकेट पैकी तुम्हाला आता आपण ज्या कापसाच्या शेतामध्ये उभे ह्या वाणाचं नाव काय आहे? हे कावेरी सीड्स आणि केशेज 172। तर बघा शेतकरी बंधूंनो, आपण केशेज 172 हे वाणाचं या ठिकाणी आपण प्लॉट बघतोय। तर थोडक्यात जर गुणधर्म बघायला गेला तर काका थोडक्यात गुणधर्म सांगा तुम्हाला जे जे आवडले त्याच्यामध्ये। गुणधर्माची उगवण शक्ती चांगली आणि लाग जवळ आणि कैरी खूप मोठी आहे। बरोबर, आणि आता लाग जवळ आपण शेतकरी बंधूंनो बघू शकता या ठिकाणी। काका मोजा, आतापर्यंत हे मोजा, हे नाही मोड। बघा शेतकरी बंधूंनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एका फळफांदीला या ठिकाणी आपल्याला पाते प्लस बोंड दिसत आहेत। तर आपण पूर्ण प्लॉट या ठिकाणी बघू शकता। कुठलाही रोगाचा या कपाशीवरती अटॅक तुम्हाला दिसणार नाही। आणि तसंच आपण झाडाचं जे म्हणतो ना आपण मुख्य फांदी पण या ठिकाणी बघू शकता। नाही, जाड आणि मोठी। हे बघा, ही मुख्य फांदी आहे आणि एकूण 2 ते 3 मुख्य फांदी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि त्या पूर्णपणे स्ट्रॉंग आहे। एका झाडीला जवळपास एका फांदीला जवळपास 15 ते 20 पाते या ठिकाणी दिसत आहे आणि 4 ते 5 कैऱ्या आता सध्या एका मुख्य फांदीला बनलेल्या आहेत। तर काका तुमचा पुन्हा येणाऱ्या वर्षी तुम्ही या वाणाचं तुम्हाला आवडलं तर तुम्ही किती पॅकेट लागवड करणार? पुढच्या वर्षी आपल्या जे सीडचं आहे कावेरी सीडचं मी पूर्ण प्लॉट आपलाच लावीन। 5-10 पिशा लागल्या तर दुसरं कोणतंही घेणार नाही, आपल्याच कंपनी सीडचं घेईल। तसेच आमच्या कंपनीचे श्री प्रमोद सर आलेले, त्यांनी पण असा प्लॉट आता पहिली वेळा बघितला आहे आणि हे वाण नवीन असल्या कारण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना ह्या कपाशीचा प्लॉट कसा वाटला। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहू शकतो कपाशी कशा स्वरूपाची असली पाहिजे। तर सर्वात महत्वाची गोष्ट, कपाशीची उगवण शक्ती जी आहे ना ती आपल्याला चांगली असली पाहिजे। या ठिकाणी काकाच्या सांगण्यानुसार उगवण शक्ती एकदम चांगली झालेली आहे। दुसरं आपण या ठिकाणी पाहू शकतो की बेरिंग म्हणजे पाते लागवड होण्याची जी क्षमता आहे या झाडामध्ये एकदम चांगली आहे। आपण पाहू शकतो 2 पात्यामधलं अंतर जर पाहिलं आपण तर या ठिकाणी अंतर एकदम कमी, एकदम जवळ अंतर आहे। बेरिंग जर पाहिली तर 10-10 12-12 पाते एका फांदीला या ठिकाणी दिसत आहे। मूळ फांदे या ठिकाणी भरपूर आहे, म्हणजे आता या झाडाला जर पाहिलं तर 3 मूळ फांदे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि मूळ फांदे जर पाहिलं तर नाही म्हटलं तरी पाते जर पाहिले तर 25-25 30-30 पाते आणि 4 ते 5 बोंड आता परिपक्व झालेली आहे। त्यानंतर जर पाहिलं तर 5 फकळीचं बोंड आपल्याकडे राहतं। 5 फकळीचं बोंड जर राहिलं तर वजन एकदम चांगलं भरतं कापसाचं। या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बोंड साईज एकदम जबरदस्त आणि 5 फकळीचं बोंड आपल्याला या ठिकाणी दिसेल। म्हणजे पेरूच्या आकाराची आपल्याला या ठिकाणी बोल साईज पाहायला भेटते। या ठिकाणी आपण पाहू 1 शकतो 2 3 4 5 फकडीचे सगळे बोंड या ठिकाणी आपण पाहू शकतो। 1 2 3 4 5 5 फकडीचं बोंड म्हणजे आपलं वजनदार कापूस आणि बी पण म्हणजे मोठं जाड आहे। बी लागवड करताना बी सुद्धा एकदम जाड होतं, म्हणजे वजनदार कापूस आपल्याला या ठिकाणी भेटणार। पहा तुम्ही, बेरिंग चांगली आहे, 5 फकडीचं बोंड आहे। त्यानंतर अटॅक कुठल्याही प्रमाणात नाही, अजिबात नाही। ठीक आहे, अटॅक एकदम कमी आहे। त्यानंतर जर पाहिलं आपण या ठिकाणी तर बांधा एकदम मजबूत आहे झाडाचा, म्हणजे कदाचित वारं जरी आलं त्या ठिकाणी बोंड जास्त झाले कारणानं मोडायचे बी चान्सेस कमी आणि झोपाचे सुद्धा चान्सेस या ठिकाणी कमी आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो शेतकरी बंधूंनो, कावेरी कंपनीचं केसीएच 172 हे जे नवीन वाण आपल्या कंपनीमार्फत आपण जे दिलेलं आहे, सर्व गुण संपन्न वाण या ठिकाणी आहे आणि निश्चितच काकांना समोर चांगलं उत्पादन या ठिकाणी येणार आहे। इथून पुढे सुद्धा या प्लॉटवर आपला कार्यक्रम होईल आणि काकांना एकरी किती उत्पादन आलं हे आपल्याला निश्चितच कळू। तरी आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये येणाऱ्या पुढच्या खरीप हंगामामध्ये केसीएच 172 हे जे कावेरी कंपनीचं वाण आहे याची जास्तीत जास्त लागवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा। धन्यवाद।